पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलावली। संरक्षण मंत्री आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। भारत पाकिस्तानवर हल्ला करणार की काय किंवा काय नेमका निर्णय घेतला जातोय याबद्दल मोठी चर्चा आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे। प्रशांत, शेवटी ईट का जवाब पत्थर से हीच भूमिका खरं तर भारताला या हल्ल्यानंतर आता घेणं आवश्यक ठरणार आहे। याच विषयाला घेऊन पुढे नेमकं काय करायचं याकरताच ही बैठक सुरू आहे का? बरोबर आहे। अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत। त्यानंतर तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित आहेत। त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील उपस्थित आहेत। खास करून भारताची भूमिका पहलगाम हल्ल्यानंतर कशी आहे त्या संदर्भात एक चर्चा सुरू झाली आहे। दुसरी सोबतच ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाली आहे की कशा पद्धतीने पाकिस्तान ज्या पद्धतीनं अफवा पसरवतोय, आता अफवाचा कसा उत्तर द्यायचं या संदर्भात देखील चर्चा होत आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्या संदर्भातली देखील रणनीती या बैठकीत निश्चित होत असताना पाहायला मिळत आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता इतरही घडामोडी। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरनं बावनकुळेंनी संताप व्यक्त केला। वडेट्टीवारांचं वक्तव्य असंवेदनशील आहे, माफी मागून काही होणार नाही, जनता यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। सोलापुरातील बोरामणी गावाजवळ एसटी बसला भीषण आग लागली। आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे। बसने पेट घेतल्याचं लक्षात येताच वाहन चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवलं आणि यामुळे मोठा अनर्थ टळला। धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी 3 अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यात। लोहारा, बेंबळी आणि नळदुर्ग गावात अत्याचाराची घटना घडली आणि यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। बीडच्या गेवराईत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणाच्या आत्महत्येनंतर आईनेही विषप्राशन करून आत्महत्या केली आणि या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली। बीडच्या लिंबा गणेश गावातील 300 वर्षांपूर्वीच्या महाकाय वटवृक्षाने अचानक पेट घेतला। पारंब्यांना लागलेल्या आगीमुळे झाडानेही पेट घेतला। अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। खेड मंडणगड मार्गावर एका मिनी टेम्पोला अचानक आग लागली। अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। 50 पेक्षा अधिक घरांमध्ये घुसून घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी अटक केली। कारवाईत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नांदेड शहरातील हिंगोली गेट भागात एका डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली। मारहाण केल्यानंतर डॉक्टरची दुचाकीही जाळण्यात आली। या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। शिरूरच्या करंदीमध्ये चाकण शिक्रापूर रोडवरील टायरच्या दुकानाला भीषण आग लागली आणि आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हिंगोलीच्या सगमा परिसरात एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला। दरम्यान नागरिकांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे। सोलापुरात आणखी एका डॉक्टरने आत्महत्या केली। आदित्य नंबियार असा आत्महत्या केलेल्या शिकव डॉक्टरचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर बांधकाम कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला। अपघातात 3 बांधकाम मजूर जे आहेत ते जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। लासलगावमध्ये चोरट्यांनी कांद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी केली। दरम्यान चोरट्यांवर आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पुण्याच्या मनसरमध्ये एका दिव्यांग व्यक्तीची हत्या करण्यात आली। मनसर पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नाशिकच्या वणीगडावर भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला। सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जाताना वाहन उलटून अपघात झाला। अपघातात लहान मुलं, महिलांसह ज्येष्ठ नागरिक जखमी झाले। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडजवळ ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला। अचानक लागलेल्या आगीने प्रवाशांची चांगलीच तारंबळ उडाली। चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला। पालघरच्या डहाणू लोणीपाडामध्ये निर्दयी आईनं पोटच्या मुलीची हत्या केली। पोलिसांनी महिलेला अटक केली आहे। चौथी मुलगी झाल्यानं निर्दयी महिलेनं हे कृत्य केलं।
मिरजच्या उत्तम नगरमध्ये झालेल्या तरुणाचा मृत्यू हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने संशयित तुषार सिद्धार्थ सुंटुनूर याला अटक केली। अकोला बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली। महिलेकडून पोलिसांनी चोरी केलेले दागिने जप्त केलेत। कीर्ती गायकवाड असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। उल्हासनगरच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी पोलिसांनी 37 जणांना ताब्यात घेतलं। शहापूरच्या गुंड्याचा पाडामध्ये 1956 पासून सेवा करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तारावर टेका धरत शिक्षकांचं स्वागत करत अनोख्या पद्धतीने कृतज्ञता सोहळा साजरा केला। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीतील रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत। यामुळे पावसाळ्यात नवीन झालेल्या मार्गावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। चिपळूणमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान बेकायदेशीरपणे डोंगर उत्खनन झाल्याचं समोर आलं। दरम्यान महसूल खात्याचं याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांनी केली। दरम्यान संबंधितांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी जीटी करण्यात आली।